आज दिवसभरातली अत्यंत दुःखद बातमी सूरसम्राज्ञी पार्श्वगायिका आशा भोसले यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आशा भोसलेंना काल हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर कालपासून मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय। भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची धाकटी बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची एकूणच संगीत सिनेसृष्टीची वर्सेटाईल गायिका म्हणून ओळखलं जातं। तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपल्या गाण्यांना आवाज दिलाय। त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत। हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, एस.डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासह अनेक संगीतकारांसोबत त्यांनी अजरामर गाणी दिलेली आहेत। दम मारो दम सारखं गाणं अत्यंत ताकदीनं निभावणारा आशाताईंचा आवाज मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे या भक्तिगीतातली प्रासादिकता सुद्धा तेवढ्याच तलमतेने आणि तरलतेने हाताळतो। आशाताईंवरती उद्या दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।